पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण बऱ्याचदा ब्लाउज स्टिचिंग करत असतो, तर अशा पद्धतीचे काठ किंवा साडीचा कपडा शिल्लक असतो तर ते आपण फेकून देतो। पण ते फेकून न देता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोट्याशा काठापासून आणि अशा पद्धतीच्या कपड्याच्या एका पट्टीपासून सुंदर असे फॅब्रिक लटकन तेही घरच्या घरी बनवून दाखवणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, अशा पद्धतीने तो साडीचा काठ मी ठेवलेला आहे आणि ही जी पट्टी आहे तिला डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यावर मी एक फ्रिल तयार करून घेणार आहे। फ्रिल आता तुम्हाला हवी तशी तुम्ही छोट्या मोठ्या प्लेट्स घेऊन तयार करू शकतात, पण मी इथे मीडियम साईजच्या प्लेट्स घेणार आहे आणि फ्रिल त्यावर संपूर्ण पट्टीवर मी इथे बनवून घेणार आहे। आणि बरोबर अर्धा इंच कपडा मार्जिनचा राहील एवढ्या अंतरावर आपल्याला ती शिलाई टाकायची आहे। हळूवारपणे प्लेट्स घ्यायचे आहेत, कारण एकतर समजा तुमचा ब्लाऊजचा कपडा जो काठाचा असतो तो सिल्कचा असेल किंवा मग जॉर्जेट वगैरेचा जरी असेल तरी देखील तो इकडे तिकडे सरकू शकतो, त्यामुळे हळूवारपणे प्लेट्स घ्यायचे आहेत। तर इथे बघा, तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लेट्स इथे मी टाकून घेतलेले आहेत। तर जेवढा तुम्हाला घेता येतील शक्य होतील तेवढ्या घ्यायच्या आहेत, जाड बारीक वगैरे। तर आता एक्स्ट्राचा धागा आणि एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक असेल म्हणजे कापड असेल तर तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा दुमडून घ्यायचा आहे आणि सेंटरला बरोबर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपल्याला आधी मार्क करायच्या आधी बघा, अशा पद्धतीने आधी सेंटरला मार्क केल्यानंतर दोन्ही बाजूला अशी पट्टी आपल्याला फोल्ड करून बघायची आहे, म्हणजे जेणेकरून आपलं लटकन जे बनवणार आहोत तर ते व्यवस्थित बनेल। म्हणजे कसं होतं की बऱ्याचदा छोटं मोठं कापड आपण ठेवला तर दोन्ही बाजूचे लटकन हे होतात। तर अशा पद्धतीने दोडून मी एक शिलाई इथे टाकून घेतलेली होती आणि त्यानंतर सेंटरमध्ये कट करून एक लटकन इथे माझ्याने बनवून झालं होतं, तेवढा पार्ट माझ्याने शूट झाला नाही। आता दुसरं लटकन आहे तर ते मी बनवून दाखवते। अशा पद्धतीने बघा, हे फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर सेंटरमध्ये आपल्याला दोरी ठेवायची आहे आणि त्यानंतर शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने लटकनवर शिलाई टाकतो त्यानंतर हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्याला सरळ करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग दाखवते तुम्हाला दुसरं लटकन दिसत असेल, किती सुंदर दिसतंय, डिझायनर लुक, अगदी म्हणजे कमी वेळेत हे लटकन तयार झालेले आहेत। नक्की तुमच्या ब्लाऊजसाठी किंवा तुमच्याकडे स्टिचिंगला वगैरे दुसरे ब्लाऊज येत असतील तर ट्राय करा। आता दुसरं बघा, हे दोन कापड मी इथे घेतलेले आहेत, तर कॉन्ट्रास्ट कलर घेतलेले आहेत, म्हणजे साडीमध्ये जे पद्धतीचे तुमचे कलर असतील त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे कापड। आता हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला छोटा जो कपडा आहे तर तो अशा पद्धतीने एकदा दुमडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्हीही बाजूला बघा अशा पद्धतीने दुमडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने शिलाई टाकून झाल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या कपड्यावर तो स्टिच करताना प्रॉब्लेम होणार नाही। तर इथे बघा, व्यवस्थित अशी इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग एक्स्ट्राचा धागा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। आता त्यानंतर बघा, धागा कट करायच्या आधी इथे देखील बघा दोन्हीही बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपण जे वेळेला हे दोन्हीही पार्ट आहेत ते एकमेकांवर ठेवून स्टिच करायचे आहेत त्यावेळेला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही। अगदी हळूवारपणे सावकाशपणे सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लटकन बनवण्याचं मी दाखवणार आहे। तर आता हे बघा, अशा पद्धतीने हा दुसरा कपडा आहे तर तो यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग दोरी घ्यायची आहे एक आणि अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे तो कपडा आणि त्यानंतर बघा मग आपल्याला शिलाई टाकायची आहे। तर खालच्या बाजूला जो तिरकस भाग असतो तर तिथे अशी पट्टी थोडी वरच्या बाजूला करायची आहे आणि मग शिलाई टाकायची आहे, म्हणजे जेणेकरून तो तिरकस भाग कमी दिसतो। तर इथे बघा, अशा पद्धतीने आता तुम्हाला दिसत असेल चॉकने मार्क केला आहे तर तेवढा पार्ट वर आपल्याला फोल्ड करायचा आहे
किंवा तुम्ही स्टिच करायच्या आधीच तो पार्ट कट करू शकता। तर बघा आता शिलाई टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत, म्हणजे फिनिशिंग छान दिसते। मग आता धागे कट करून झाल्यानंतर कापड वगैरे पण असेल एक्स्ट्राचा तर तो देखील कट करायचा आहे आणि त्यानंतर मग सरळ करून बघायचं आहे। तर सुंदर असं लटकन आपलं तयार होणार आहे। नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीचे लटकन बनवल्याने तुमचं म्हणजे बाहेर गेले तर ते पैसेही वाचतात आणि वेळही वाचतो। त्यामुळे अशा पद्धतीचे छोटे छोटे कापड फेकून न देता असे लटकन तुम्ही बनवून ठेवू शकतात, म्हणजे नंतर मॅचिंग तुम्ही वापरू शकतात। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील।